मुलाला शाळेमध्ये पाठवायचंय, सायन्सला पाठवायचंय, मुलीचं बारसं करायचंय, जे पण काही करायचंय त्या गोष्टीला पैसा लागतो. आणि हा पैसा 70% लोकांचा, म्हणजे पूर्ण 70% लोकांचा पैसा कुठून येतो? तो पैसा येतो शेतीच्या उत्पन्नातून. म्हणून मला असं म्हणायचंय की मुख्य प्रश्न हा आहे की शेतमालाला योग्य भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भारत कुठेही विकसित दिसला तरी हा माणूस, तळागाळातला माणसाच्या खिशात जोपर्यंत पैसा जात नाही आणि त्याला शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत त्याचं कल्याण होणार नाही. म्हणजे मुख्य समस्या काय आहे हे मी तुम्हाला सांगितली. बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की शेतकरी म्हणजे हा फुकटचा रेशन दुकानदार आहे. स्वस्त किमतीमध्ये लोकांना माल विकला जातो, माल दिला जातो. तर ह्या अशा रेशन दुकानांची जे परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना बदललं पाहिजे. तुम्हाला जागा झालं पाहिजे. आपल्या बापाची, आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या बापाची तुम्हाला जाण असली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा या गोष्टी बोलतोय कारण मी तुम्हाला पेटवायला आलोय.